अरबी समुद्राच्या पोटामध्ये भयानक हालचाल झाली असून त्याचा थेट परिणाम महाराष्ट्राच्या पावसावरती होत आहे। पुढच्या काही दिवसांमध्ये असे काही बदल होणार आहेत ज्यामुळे महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा दुष्काळाचं सावट निर्माण होईल। महाराष्ट्रामध्ये आता सुपर एल निनो सक्रिय होत असून दुष्काळाचं संकट हे आता वाढणार आहे। नागरिकांनो, सुरुवातीला जून महिन्यामध्ये जेव्हा पावसाने दांडी मारली होती तेव्हा प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये भीती होती की यंदा दुष्काळ पडणार। पण जुलैच्या सुरुवातीला जेव्हा पावसाने एंट्री घेतली तेव्हा सर्वांना वाटलं की दुष्काळ टळला, कारण पाऊस हा मोठ्या प्रमाणामध्ये बरसत होता। अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य देखील पाऊस झाला, तर काही ठिकाणी पूर परिस्थिती देखील निर्माण झाली होती। पण हा पाऊस कायमस्वरूपी नव्हता। आता अमेरिकेच्या नोवा जागतिक हवामान संस्थेने सॅटेलाइट मधले फोटो प्रसिद्ध केले आहेत आणि ते पाहूनच अरबी समुद्राच्या मधोमध एक प्रणाली सक्रिय झाल्याचं दिसतंय, जे अत्यंत धोकादायक आहे। याला शास्त्रीय भाषेमध्ये निगेटिव्ह एओडी म्हणतात। याचा सोपा अर्थ असा आहे की समुद्रात निर्माण झालेले हे वारे आता ढगांना महाराष्ट्राकडे येण्यापासून रोखणार आहेत। हे वारे इतक्या सक्तीचे आहेत की मान्सूनच्या प्रवाहाला ते थेट उलट दिशेने ढकलणार आहेत। त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल की काल परवा नाशिक, पुणे, कोकणामध्ये जो पावसाचा अलर्ट होता त्या ठिकाणी पाऊस आता उलटा फिरणार आहे। भयंकर चित्र बदलणार आहे। महाराष्ट्रामध्ये आता पावसाचा जोर ओसरणार आहे। ठराविक तारखांना जाहीर करण्यात आले त्या दिवशी हवामान अचानक बदल घेईल। त्यामुळे तुम्ही महाराष्ट्रातील तब्बल 20 जिल्ह्यांमधील पावसाचा अंदाज आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहात। नागरिकांनो, शेतकऱ्यांनी नुकतीच पेरणी केली असेल त्यांच्यासाठी तर दुहेरी संकट आहे आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना देखील सूचना देण्यात आल्या आहेत। सर्वांना वाटलं होतं की जूनचा दुष्काळ होता ती फक्त अफवा होती, पण आता ते खरं होताना दिसतंय। आता अरबी समुद्राच्या मध्यभागी एक महाकाय हवामानाची प्रणाली सक्रिय झाली आहे, ज्याला सुपर सायक्लोनिक ड्राय एअर झोन असं म्हटलं गेलंय। आणि हे साधं सुद्धा वादळ नाही, तर ही एक अशी प्रणाली आहे जी मान्सूनच्या ढगांना महाराष्ट्राच्या सीमेवरून थेट दुसरीकडे खेचून घेत आहे। त्यामुळे ज्या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट होता त्याच जिल्ह्यांमध्ये आता पाऊस ओसरू लागेल। या प्रणालीमुळे आता पावसाचे चक्र पूर्णपणे विस्कळीत झाल्याचं दिसून येतंय। हवामान संस्थेने तेच आदेश दिलेत आणि रिपोर्ट जारी केलेत की 1950 नंतर पहिल्यांदाच अशी बिकट परिस्थिती ओढावली आहे। हे संकट इतकं मोठं आहे की जागतिक आरोग्य संघटनेने देखील यावर लक्ष ठेवलं। महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांना आता हाय अलर्ट देण्यात आला आहे। महाराष्ट्राच्या शेतीवरती पुन्हा एकदा संकटाचं सावट निर्माण झालं। जुलै महिन्यामध्ये जेव्हा पाऊस बरसत होता तेव्हा अनेकांना वाटलं की आता दुष्काळ संपला, परंतु समुद्राच्या मधोमधच एक विचित्र प्रणाली सक्रिय झाली आहे आणि ज्यामुळे साधं सुद्धा वादळ नाही, तर मान्सूनच्या ढगांना महाराष्ट्राच्या सीमेवरून थेट दुसरीकडे खेचून जाणारी प्रणाली निर्माण झाली। बंगालच्या उपसागरातून येणारे बाष्पयुक्त वारे जेव्हा महाराष्ट्राच्या दिशेने येतात तेव्हा अरबी समुद्रातील ही विचित्र प्रणाली एक प्रकारचा धक्का घेऊन येते आणि त्याची दिशा बदलते। आता हेच वारे महाराष्ट्राकडे येण्याऐवजी ते थेट उत्तर भारताकडे म्हणजे समुद्रामध्ये जातील आणि त्यामुळेच किनारपट्टीवरती असणारे ढग आता निसर्गाच्या सावटमध्ये अडकले आहेत। सॅटेलाइटमधून मिळालेल्या माहितीनुसार मान्सून आता ब्रेक घेत असल्याचं कळतंय। महाराष्ट्राच्या ढगांची हालचाल पूर्णपणे थांबणार आहे। नागरिकांनो, बंगालचा उपसागर आपल्याला पाणी देतो तर अरबी समुद्र त्याला आता अडवतोय आणि या दोघांच्या घर्षणामुळे महाराष्ट्रामधील वातावरण बिघडत आहे। समुद्राच्या मध्यभागी अँटी सायक्लोनिक चक्र सक्रिय झालंय आणि हे चक्र ढगांना ओढून घेत नाहीये, तर त्यांना महाराष्ट्राच्या सीमेवरून थेट बाहेर फेकून देत आहे। त्यामुळे 20 जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची शक्यता वर्तवण्यात आली। मान्सूनने अचानक यू टर्न घेतलाय आणि आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा दुष्काळाचा राक्षस वर मान काढत आहे। समुद्राच्या पोटामध्ये झालेल्या हालचालींमुळे आता ड्राय एअर तयार होत आहेत। कोरडे वारे महाराष्ट्रामध्ये वाहणार आहेत। बंगालच्या उपसागराकडून येणारे वारे आता मान्सूनला सहकार्य करण्याऐवजी त्याला परत ढकलत आहेत। त्यामुळे आता 20 जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे। विज्ञानाच्या दृष्टिकोनातून ही परिस्थिती पाहिली तर मान्सूनचे वारे म्हणजे केवळ वाफा नाही, तर एक प्रचंड इंजिन आहेत आणि साधारणपणे हिंदी महासागरातून येणारे वारे आणि बंगालच्या उपसागरावरून येणारे बाष्प हे थेट आपल्या सह्याद्रीच्या रांगांना धडकतात। पण यावर्षी विचित्र घडतंय। अरबी समुद्रामध्ये जो हाय प्रेशर बेल्ट तयार झालाय त्यामुळे बंगालच्या उपसागरातून येणारे वारे जे महाराष्ट्राकडे वळायला हवे होते त्यांना आता हाय प्रेशरने अडकवून ठेवलं आहे आणि हे वारे आता भारताच्या मुख्य भूमीवरून आणि उत्तरेकडे वाहू लागताना दिसतात। तर ही भौगोलिक स्थिती म्हणजे आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे। महाराष्ट्रामध्ये जो पाऊस दिसत होता तो आता ढगांचा खेळ खेळेल आणि मान्सूनचा मुख्य प्रवाह नसणार आहे। त्यामुळे जमिनीवरती पाऊस पडणार नाही। जेव्हा मान्सूनचे वारे आपली दिशा बदलतात तेव्हा जमिनीवरची आर्द्रता ही वेगाने कमी होते। महाराष्ट्राची भौगोलिक स्थिती
अशी आहे की आपल्याकडे सह्याद्री आहे आणि हे वारे अडवले जातात आणि पाऊस होतो, पण वारे आता रिव्हर्स फिरले आहेत. मान्सूनचे वारे महाराष्ट्रात येण्याऐवजी उत्तरेकडे सरकून थेट पाकिस्तान आणि मध्य आशियाच्या दिशेने जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरती केवळ लोकल ढग निर्माण होत आहेत, पण मान्सूनचं मुख्य पाणी देणारा प्रवाह आपल्यापासून दूर गेला आहे. मान्सूनचा प्रवाह महाराष्ट्राकडे येण्याऐवजी तो दुसऱ्याच दिशेला डायव्हर्ट होत आहे. म्हणूनच आता पडणारा पाऊस गायब होईल. जेव्हा हे वारे दिशा बदलतात तेव्हा जमिनीला ओलावा वेगाने शोषला जातो. सह्याद्रीच्या पलीकडे असलेल्या जिल्ह्यांमध्ये तर हे संकट दुप्पट आहे आणि यासाठीच हवामान खात्याने 20 जिल्ह्यांना इशारा दिलाय. त्यातल्या पहिल्या 7 जिल्ह्यांमध्ये तर डायरेक्ट रेड अलर्ट घोषित झालाय. या जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्राच्या मध्यभागी काहीशा दक्षिणेकडच्या भागामध्ये देखील समावेश करण्यात आला. मोठ्या प्रमाणावरती ऊस आणि कापसाची शेती ज्या जिल्ह्यांमध्ये आहे तेथे देखील आता विचित्र बदल हवामानाचे दिसणार आहेत. इथल्या जमिनीतील सॉइल मॉइश्चर म्हणजे जमिनीचा ओलावा अचानक गायब होईल. आता या जिल्ह्यांमध्ये मान्सूनचे वारे हे पूर्णपणे बदल घेईल आणि यू टर्न मारणार आहेत. ढग कोरडे होणार आहेत आणि जमिनीवर पावसाचं पाणी पडणार नाही. जमिनीवर कोरडा दुष्काळाचा राक्षस पसरणार आहे. त्यामुळे जिल्ह्यांना रेड झोन देण्यात आला, तर उरलेल्या जिल्ह्यांमध्ये म्हणजे महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट आहे, तर 13 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज झोन आहे आणि हा पट्टा महाराष्ट्राच्या उत्तरेकडचा आणि पश्चिमेकडच्या भागाचा समावेश करतो. तर विदर्भाच्या सीमेवरती देखील तितकाच धोका निर्माण झालाय. या ठिकाणी वाऱ्याची दिशा ही 48 तासामध्ये पूर्णपणे बदलली जाणार आहे. वारे महाराष्ट्राला पाणी द्यायला हवे होते, परंतु तेच वारे आता कोकणातून थेट समुद्राच्या दिशेने तसेच उत्तरेकडे डायव्हर्ट होत आहेत. पोटातील जमिनीचा ओलावा घेऊन बाष्पीभवन होऊन हे वारे उडून जातील आणि हे दुष्काळाचं वर्तुळ हळूहळू वेगाने घातक ठरेल. त्यामुळे आता सर्वात पहिल्यांदा रेड झोनमध्ये ज्या 7 जिल्ह्यांना विभागले गेले तिथली परिस्थिती आपण जाणून घेऊया. यामध्ये बीड जिल्ह्याच्या भौगोलिक रचनेचा समावेश होतो. पाण्याचं बाष्पीभवन वेगाने होत आहे. इथल्या जमिनीला आतापासूनच ओलावा कमी दिसत आहे. तर लातूरमध्ये मान्सूनचे वारे पूर्णपणे न्यूट्रल होत आहेत. त्यामुळे याच पिकांना मिळणारा ओलावा आता शून्यावर येईल. छत्रपती संभाजीनगर मधल्या पिकांच्या पानांना आता जमिनीतील पोषक तत्वे मिळणार नाहीत, कारण जमिनीतील ओलावा संपत जाणार आहे. धाराशिव मधल्या भौगोलिक पट्ट्याच्या वाऱ्याचा वेग वाढलाय, त्यामुळे हवेतील आर्द्रता वेगाने कमी होत आहे. शेतातील माती आता दुष्काळाचे रूप घेऊ शकते. तर जालना परिसरामध्ये पावसाचे ढग येत आहेत, पण पावसाचे थेंब येण्याऐवजी फक्त कोरडे वारे वाहत आहेत. त्यामुळे आता इथल्या पिकांची वाढ ही ठप्प होऊ शकते. सोलापूरच्या सीमेवर देखील उष्णतेचं प्रमाण वाढत आहे. इथल्या जमिनीवरचा ओलावा टिकून ठेवण्यासाठी नैसर्गिक पाऊस पडणं गरजेचं आहे. तर सांगलीच्या पश्चिमेकडील भागामध्ये काही प्रमाणात ओलावा दिसत आहे, परंतु पूर्वेकडील तालुक्यांमध्ये आता भीषण स्थिती निर्माण होईल. महाराष्ट्रातील या 7 जिल्ह्यांना क्रिटिकल अवस्थेमध्ये ठेवण्यात आले, परंतु ऑरेंज अलर्ट देखील 13 जिल्ह्यांना देण्यात आला. तर 13 जिल्ह्यांमध्ये पावसाचा पॅटर्न हा पॅच झालाय, म्हणजेच एका गावात पाऊस पडतोय तर दुसऱ्या गावामध्ये जमीन कोरडी असणार आहे. हवामान खात्याच्या अहवालानुसार या जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण हे 50% कमी येणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला. धुळे जिल्ह्यामध्ये वाऱ्याच्या बदलत्या दिशेमुळे पावसाची शक्यता आता केवळ चिन्हावर उरली. तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये उत्तर महाराष्ट्राच्या सीमेवर वारे सरकल्याने येथे पावसाचा थेंब आता बरसणार नाही. जळगावमध्ये कोरड्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे पावसाची सिस्टीम हे पूर्णपणे निष्क्रिय होणार आहे. तर अहिलानगरमध्ये पावसाची ओढ कमी होईल. दुष्काळाची शक्यता वर्तवण्यात आली. नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्रातील मान्सूनचे वारे उत्तर दिशेकडे सरकल्यामुळे पावसाची तीव्रता निम्म्यावर आली. तर पुण्यामध्ये देखील पावसाचं प्रमाण आता घटतंय. बुलढाणामध्ये पावसाचे ढग येऊनही पावसाचा वर्षाव होणार नाही. अकोला येथून मान्सूनचे वारे दूर गेले आहेत. पावसाचे प्रमाण आता चिंतेच्या पातळीवर येणार आहे. यवतमाळमध्ये मान्सूनचा मुख्य प्रवाह दूर निघून पावसाचा जोर गायब झाला. तर वाशिम वाऱ्याच्या दुष्काळाच्या वर्तुळामध्ये अडकला. इथे पाऊस थांबण्याच्या मार्गावर आहे. वातावरणातील बाष्प संपत असून पावसाचं प्रमाण कमी होत आहे आणि मान्सूनचे वारे हे उलट प्रवाहाने जात आहेत.